महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत विमान दुर्घटनेची एक अत्यंत धक्कादायक वार्ता समजताच लोहारा शहरात एकच खळबळ उडाली। या बातमीच्या धक्क्यातून लोहारा शहरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहर बंदची हाक देत दादाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आणि श्रद्धेने कृतज्ञतेने नेतृत्वाला सलाम केला। शहरामध्ये या अनपेक्षित दुर्घटनेची वार्ता समजताच काही वेळेत संपूर्ण शहरातील बाजारपेठ ठप्प झाली। महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती केवळ पदांनी ओळखल्या जात नाहीत, तर आपल्या निर्णय क्षमतेने, स्पष्ट वक्तेपणाने आणि कामाच्या प्रचंड वेगाने ओळखल्या जातात। अशाच प्रभावी व्यक्तिमत्वापैकी एक नाव म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक झंझावाती, कणखर आणि लोकाभिमुख नेतृत्वाचं पर्व जणू एका निर्णायक वळणावर उभं आहे। बारामतीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, प्रशासनावर जरब असणारे आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे हे नेतृत्व नेहमीच वेगळं ठरलं आहे। सडेतोड बोलणं, दिलेला शब्द पाळणं आणि कामात कसलीही तडजोड न करणं हीच अजितदादा पवारांची खरी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर राहणार आहे। राजकारणात टीका झाली, विरोध झाला, वादळ आली, पण कामाचा वेग, निर्णयाची धार आणि ध्यास कधीही कमी झाला नाही। जनसामान्यांचे लाडके दादा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची अनपेक्षित वार्ता लोहारा शहरात पसरताच लोहारा शहरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावबंदची हाक दिली। या हाकेला व्यापाऱ्यांनी दुःखात सहभागी होत आपली दुकाने बंद ठेवली। आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी लोहारा शहरात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग आणि असंख्य कार्यकर्ते एकत्र येत या नेतृत्वाबद्दलची आपली भावना व्यक्त करत आहेत। ही श्रद्धांजली नाही, हा सलाम आहे शिस्तीला, स्पष्ट वक्तेपणाला आणि अहोरात्र कष्ट करण्याच्या वृत्तीला। कारण व्यक्तीपेक्षा मोठं असतं तिचं काम आणि कामापेक्षा मोठा असतो जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वास। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आजही आणि उद्याही निर्णयक्षम नेतृत्वाचं, विकासाचं आणि ठामपणाचं प्रतीक राहील। लोहारा शहरातील तमाम शहरवासियातून आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात दादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी नरदेव काका, नाना पाटील, सलीम शेख, विजय ढगे, विष्णू नारायणकर, शेखर पाटील, दिनकर जावळे, अमोल बिराजदार, प्रशांत काळे, अमोल पाटील, रोहन खराडे, शुभम रसाळ, पप्पू गोरे, मंगेश गोरे, बाळासाहेब पाटील, संजय रसाळ, विक्रांत संगशेट्टी, जिंदावली शेख, अरुण बोडगे, महेश पाटील, निहाल मोजावर, सुनील ठेले, हेमंत माळवतकर, श्रीकांत पाटील, गणेश कमलापुरे, गोपाळ गोरे, पिंटू गोरे, विलास मोळे, शरणप्पा कबाडे, अविनाश माळी, प्रभाकर बिराजदार, प्रकाश होनराव, विजय मानूर, ज्ञानेश्वर पाटील सह आदी गावातील व्यापारी तसेच ग्रामस्थ व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, हे आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर। सकाळी 8:45 वाजता एक अतिशय दुःखद, जी महाराष्ट्राला आणि या देशाला दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे। या महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि दादा शब्दाला जागणारा असा एक डॅशिंग नेतृत्व अजितदादा पवार यांचं आकस्मिक अपघाती निधन झालं। त्याबद्दल या ठिकाणी सर्व लोहारावासियाच्या वतीने, विविध राजकीय पक्षाच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे जमा आहोत। आणि आज ठिकाणी अजितदादाच्या जाण्यानं जी महाराष्ट्राला जी पोकळी निर्माण झालेली आहे, जी कधीही न बोलून पोकळी निर्माण झालेली आहे, आज ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, माझ्याकडून आणि सर्व पत्रकार बंधूच्या वतीने, ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो। महाराष्ट्रावर जे आज हे संकट आलेलं आहे हे निःशब्द आहे। दादासाठी हा दिवस खूप दुर्दैवी ठरला।
आणि महाराष्ट्रासाठी पण हा दिवस दुर्दैवी ठरला. दादासारखा नेता या महाराष्ट्रामध्ये होणे नाही. मला दादाची एक बाईट चांगल्या प्रकारे आठवते. दादांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, दादा तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये सतत कार्यरत आहात, त्यावेळेस तुम्हाला जे मुख्यमंत्री लाभले त्यामध्ये सर्वात आवडते मुख्यमंत्री तुमचे कोण राहिले? त्यावेळेस दादांनी एका सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, विलासराव देशमुख साहेब. आणि विलासराव देशमुख जाऊन जे या महाराष्ट्रावर जी पोकळी निर्माण झाली होती, आज दादा पण विलासरावांकडे गेले आणि आणखीन ही पोकळी जास्तच वाढली. त्यामुळं महाराष्ट्राला हे दुःख पेलावण्यासारखं नाही. त्या महाराष्ट्राला या दुःखातून पेलावण्यासाठी परमेश्वर अगदी मनापासून त्यांच्या ताकद देवो हीच परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि आपण सर्व महाराष्ट्रवासियांनी आपण सर्वांनी मिळून पवार कुटुंबियांना एक सांत्वन करण्यासाठी आपण प्रार्थना करू आणि पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो हीच विनंती करतो. आणि उमरगा लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जावई, तसेच राजकारणामध्ये कुठलाही प्रसंग असो त्याला सडेतोडपणे उत्तर देणे, तात्काळ एखाद्या शंकेचे निरसन करणे किंवा लोकांमधून एखादा आवाज उठवला गेला तर त्याचं तात्काळ त्या जागेवर उपाय काढणे यासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती आणि आकस्मिक मृत्यू झाला. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एक महाराष्ट्राने राजकारणातला हिरा म्हणू द्या किंवा कार्यकर्त्यावर प्रेम करणारा नेता असू द्या किंवा विरोधी पक्षात असू द्या किंवा सत्तेत असू द्या, फक्त जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण लोकांमध्ये मिसळणारा लोकनेता, असा आज लोकनेता आपल्यातून निघून गेला आहे. या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भविष्यात भरून निघेल का नाही हे माहीत नाही, पण ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस काळोखाचा दिवस म्हणला तरी वावगं ठरणार नाही. यामुळे मी सर्व लोहारा ग्रामस्थाच्या वतीने तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आदरांजली अर्पण करतोय. आणि लोहारात महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये सर्व पक्षांनी आजच्या दिवस आणि उद्याचा दिवस जो सर्व राजकीय सभा आहेत, प्रचार यंत्रणा आहेत, त्या सर्व बंद करून किंवा स्थगिती देऊन दादांना एक वेगळ्या अनोख्या पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यामुळे सर्व पक्षांचेही मी या ठिकाणी आभार मानतोय आणि लोहारा ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय अजितजी पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं. व तो नेता महाराष्ट्रातील सकाळी 6 वाजता काम चालू करणारा हा एकच नेता होता. त्यामुळं अशी पोकळी निर्माण झाली, असा नेता होणे नाही. व त्याच्या दुःखात लोहारा तालुक्याच्या सर्व घराघरातून आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. एकही घर राहणार नाही त्याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण न करणार, तरी सगळ्याच्या वतीनं आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. त्यातून हरवला गेला आहे. त्यामुळं लोहारा तालुका शेतकरी सेनेच्या वतीनं, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या वतीनं, सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं शेतकऱ्यासाठी ज्या वेळेस निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस एक पाऊल पुढं ठेवून कार्यक्षमतेनं काम करणारे अजितदादा यांचं कामाचा ठसा उमटलेला होता. परंतु त्यांच्या जाण्यानं हे आता पोकळी भरून निघणार नाही, असा नेता पुन्हा होणे नाही, एवढं या ठिकाणी त्यांच्याविषयी भावना व्यक्त करतो. व या ठिकाणी त्यांच्याविषयी 2 मिनटं ओम शांती म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांचे अचानक निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रात पोकळी निर्माण झालेली आहे. ही भरून न येणारी गोष्ट आहे. अमर रहे अजित पवार, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजित पवार, अमर रहे, अमर रहे.